मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई आणि ठाकरे बंधू यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही या आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना अण्णामलाई यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली असून त्यांना मूर्ख आणि मूलभूत समज नसलेले असे संबोधले आहे. मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे केवळ महाराष्ट्राचे शहर नसून ते एक आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा करत थट्टा केली होती, तर शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातून त्यांच्यावर कडक शब्दांत टीका करण्यात आली होती. टीकेला उत्तर देण्यासाठी अण्णामलाई यांनी तामिळ माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा केला. त्यांचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे. उदाहरणासह स्पष्टीकरण. आपण नरेंद्र मोदींना भारताचे पंतप्रधान म्हणतो, याचा अर्थ ते गुजराती राहत नाहीत का? आपण कामराज यांना देशाचे मोठे नेते म्हणतो, मग ते तामिळ राहत नाहीत का? त्याचप्रमाणे मुंबईला जगाची राजधानी म्हणणे म्हणजे ते मराठी माणसाने उभारलेले शहर नाही असा अर्थ होत नाही. ठाकरे बंधूंवर टीका. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे सध्या काही काम नाही म्हणून ते इकडे तिकडे फिरत आहेत. माझ्यावर टीका करणारे लोक मूर्ख आहेत, त्यांना साधी समजही नाही. तसेच सामनामधील पाय तोडू या धमकीचा उल्लेख करत अण्णामलाई म्हणाले, मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मी मुंबईत येणारच आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा. जर मी धमक्यांना घाबरलो असतो तर मला घरातच बसून राहावं लागलं असतं. अण्णामलाई यांनी यावेळी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत भावनिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे, पण आज जर ते जिवंत असते तर या राज उद्धव लोकांना राजकारणात काहीही स्थान राहिले नसते. हे लोक फक्त वडिलांच्या वारसाचे नुकसान करत आहेत, असेही ते म्हणाले. अण्णामलाई यांच्या या थेट आव्हानानंतर मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. विशेषतः दक्षिण भारतीय मतदारांच्या प्रभावाखाली असलेल्या वॉर्डांमध्ये भाजपा आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो.